नमस्कार. बऱ्याच दिवसापासून ब्लॉग काढायचा विचार केला, पण कशावर काढावा हा प्रश्न होता. म्हटलं चला सुरुवात ऑफिसला जाणाऱ्या ब्लॉगपासून करू. देश जरी वेगळा असला तरी तयारी तीच, धावपळ तीच, लगबग तीच. बस माणसं वेगळी आहेत. माझं ऑफिस आहे मँचेस्टरला. तर चला मग करू तयारी निघायची. आपल्या भारतामध्ये कामाला जाताना जी सकाळची गडबड असते तीच गडबड आजही आहे. तीच धावपळ, तीच तयारी, सगळं तेच. फक्त एवढंच आहे की देश वेगळा. असो, हो हे पुस्तक विसरलोच. सचिन तेंडुलकर. जाताना आणि येताना एक विरंगुळा म्हणून सचिन तेंडुलकरचं पुस्तक वाचलं थोडं बरं वाटतं. सध्या उन्हाळा असल्यामुळे हेवी जॅकेट किंवा हँड ग्लोव्ज ही घालायची गरज नाही आहे, पण ठीक आहे. माझं ऑफिस आहे मँचेस्टरला आणि हे आहे मँचेस्टर स्टेशन. माफ करा, अगोदरचा व्हिडिओ काढू शकलो नाही कारण थोडा लेट झालं आणि मधला व्हिडिओ काढता आला नाही. मी आहे हाडामासाचा मुंबईकर. धक्का लागल्याशिवाय आपल्या डोक्यातली बल्ब जळत नाही. पण इकडे तुम्ही बघाल, मी जिकडे राहतो ती आहे कंट्री साईड, आणि मँचेस्टर हे तुम्ही बघाल तर 12 देशांचं एक गाव असं म्हणतात तसं आहे. इकडे प्रत्येक देशातला माणूस, जसं न्यूयॉर्कमध्ये आहे तसं इकडे प्रत्येक देशातला एक माणूस तुम्हाला जरूर भेटेल. इकडची गर्दी बघितली तुम्ही, आणि प्रत्येक टाईपची लोक इकडे आहेत. ही ट्रॅम जशी आपल्या मुंबईला एका काळी होती किंवा आज कलकत्तामध्ये आहे, तशीच ट्रॅम आजही आहे इकडे. चला, ऑफिस जवळ आलाय म्हणून पुढचं शूट करू शकणार नाही. भेटू संध्याकाळी. आता ही आपली रिटर्नची सवारी. आता मी ऑफिसमधून चाललोय पुन्हा माझ्या घरी. आपल्या मुंबईतल्या डबल डेकर बसेस सारखे इकडे सुद्धा पिवळ्या रंगाच्या किंवा वेगवेगळ्या जागेवरती वेगवेगळ्या रंगाचे बसेस भेटतात. हे आहे मॉरिसन्स. इकडची बेकरी प्रोडक्ट्स फार चांगले आहेत. तुम्ही बघाल इकडे पुन्हा तुम्हाला वेगवेगळ्या देशातले लोक दिसतील. तीच लगबग जी सकाळी होती कामाला जाताना, तीच लगबग लोकांची आहे संध्याकाळी घरी जाताना. इकडे जॉगिंग करायला कोणाला लाज वाटत नाही आणि लोक कधीही जॉगिंग करतात. दॅट्स गुड फॉर हेल्थ. दृश्य बघा कसे रमणीय आहेत. हे स्टेशनच्या बाजूचे काही दुकानं आहेत आणि या दुकानांच्या बाजूलाच मँचेस्टर स्टेशन आहे. आता काही वेळातच आपल्याला मँचेस्टर स्टेशन येईल. इकडचे फ्री बसेस आहेत. तुम्ही अख्खं मँचेस्टर विदाऊट एनी तिकीट फिरू शकता. असे वेगवेगळे बस स्टॉप्स आहेत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा काहींचे बसेस आहेत आणि तुम्हाला भरपूर एरियामध्ये फ्री ऑफ कॉस्ट फिरवतात. इकडे हे जे स्टॅच्यू आहेत हे वर्ल्ड वॉरचे सोल्जर्स आहेत. काहींचे डोळे गेले, काहींचे हात गेले, काहींचे पाय गेले, बट ते सोल्जर्स डिड नॉट गेट डिफिटेड आणि ते पुढे वॉरमध्ये तरीही लढले. हे आहे अतिशय सुंदर मँचेस्टर स्टेशन, मँचेस्टर पिकाडेली स्टेशन. मला हे स्टेशन बघितल्यावरती माहीत नाही का शाहरुख खानचा DDLJ पिक्चर आठवतो. इकडे तुम्हाला तुमची ट्रेन शोधायची आहे आणि त्याचा प्लॅटफॉर्म. वेल समहाव आय एंटर द ट्रेन आणि हे ट्रेनमधनं दृश्य आहे. इकडचे ट्रेन अतिशय सुंदर आणि साफ असतात. इट्स काइंड ऑफ अ प्लेजर टू ट्रॅव्हल इन दिस ट्रेन्स. आता काही वेळातच माझी ट्रेन सुटणार आहे. हे आहे स्टॉकपोर्ट स्टेशन. The journey from Stockport to Macclesfield is one of the best. कारण मध्ये
अतिशय ग्रीनरी येते, व्हेरी फ्यू बिल्डिंग्स अँड यू फील गुड ॲट हार्ट. इट्स अ व्हेरी एन्जॉयबल जर्नी. चला, माझं स्टेशन आलेलं आहे आणि इकडचे दरवाजे असं बटन दाबल्यावरती उघडतात. इट्स क्वाईट गुड, द ट्रेन्स आर व्हेरी क्लीन, सेफ अँड नाईस. हे आहे माझं स्टेशन, मॅकल स्ट्रीट. चला, आपलं घर जवळ आलं आहे. आता हे स्टेशनच्या बाहेरचं दृश्य आहे. इकडे तुम्ही बघाल जशी मँचेस्टरला गर्दी होती, इकडे अतिशय कमी आहे. बिकॉज इट्स काइंड ऑफ अ कंट्री साइड. तर इकडे भरपूर कमी लोक राहतात. तुम्ही बघाल लांब लांब पर्यंत कुठलाही व्यक्ती नाहीये. मी माझ्यानंतर अजून कोणी दिसत नाही. हे आहे सफरचंदाचं झाड. इकडे सफरचंद आले तरी कोणी तोडत नाही. रस्ता क्रॉस केल्यावरती तुम्ही बघाल रस्त्याच्या दोन्ही साईडला गव्हर्नमेंटने असे सुंदर असे फुलांचं हे लावलेलं आहे. रस्त्यामध्ये कोणीही नाही. मँचेस्टरला जेवढी गर्दी होती त्याचा 1% सुद्धा लोक इकडे नाही. हे आहे टेस्को. आम्ही लहान असताना जेव्हा माझे वडील कामावरून यायचे तेव्हा हमखास संध्याकाळी चॉकलेट आणायचे. ती सवय मला सुद्धा आहे आणि मी माझ्या मुलांसाठी आता काही चॉकलेट्स नेणार आहे. हे आहे टेस्को, एक शॉपिंग सेंटर आहे जे आतून असं दिसतं. इट्स क्वाईट गुड. हो या. चला, आता आपला पुढचा स्टॉप आपलं घर आहे. तुम्ही बघाल लांब लांबपर्यंत निदान 1-1.5 किलोमीटर तरी कोणी नाही आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद. थँक्यू. टेक केअर.